तर आज आपणाला मायकल पोर्टर यांचे योगदान बघायचं आहे. आधुनिक व्यवस्थापनामध्ये ज्या वेगवेगळ्या तज्ञांनी या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत मांडले आणि त्या संबंधीचे या ठिकाणी जी मार्गदर्शक तत्वे मांडली, यामध्ये अनेक तज्ञांचा समावेश होतो. यामधील मायकल पोर्टर हे एक या ठिकाणी तज्ञ आहेत. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचा विचार अधिक या ठिकाणी प्रगल्भ करण्यासाठी ज्या विचारवंतांनी या ठिकाणी योगदान दिलं, त्यामध्ये पीटर ड्रकर, C.K. प्रल्हाद यासोबतच मायकल पोर्टर यांनी देखील या ठिकाणी यांच्या संकल्पना मांडलेल्या दिसून येतात. मायकल पोर्टर हे USA मधील हार्वर्ड बिझनेस स्कूल अंतर्गत विल्यम लॅरेन मधील हार्वर्ड बिझनेस स्कूल मधील विल्यम लॉरेन्स विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि त्या संबंधीची थोडीशी माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली होती बघा, की मायकल पोर्टर यांनी वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये योगदान दिलेलं होतं. त्यांनी महत्वाची 18 पुस्तके लिहिलेली असून जवळजवळ या ठिकाणी 125 लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले होते. स्पर्धात्मक व्यूहतंत्र हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांनी 1980 मध्ये लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक म्हणजे कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी हे जवळजवळ या ठिकाणी त्याच्या 63 आवृत्त्या निघाले असून ते 19 भाषांमध्ये अनुवादित झालेलं होतं, ज्यामधून व्यवस्थापकांना या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबर 1985 मध्ये देखील त्यांनी एक पुस्तक नवीन लिहिलं. त्यामध्ये त्यांनी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज क्रिएटिंग अ सस्टेनिंग सुपेरियर परफॉर्मन्स असं त्या या ठिकाणी पुस्तक होतं. याच्या देखील 38 आवृत्त्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर म्हणजे त्यांनी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज या विषयावरती या ठिकाणी योगदान दिलेलं दिसून येतं आणि त्यांनी सध्याच्या उद्योग संस्थांमधील महत्वाचा प्रश्न काय असेल तर स्पर्धेवर मात करणे हा आहे आणि स्पर्धेवर नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यूहरचना करणं गरजेचं आहे असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं. आता यामधील महत्वाची संकल्पना त्यांनी मांडली ते म्हणजे स्पर्धात्मक फायदा. आता स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय, तर अगदी एकाच वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा वरचढ किंवा सरस असणे म्हणजे स्पर्धात्मक फायदा होय. आता म्हणजे स्पर्धात्मक फायद्याची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुलनात्मक दृष्ट्या मांडलेली दिसून येते. एखादी संस्था स्पर्धकापेक्षा यशस्वी झालेली असणे. आता यशस्वी असणे म्हणजे या ठिकाणी यशस्वीपणाचे काय निकष ठरवले पाहिजेत आपणाला. कशाच्या बाबतीत स्पर्धकापेक्षा या ठिकाणी यशस्वी झालेले असणे म्हणजे कशी यशस्वी असते, तर स्पर्धकापेक्षा त्यांचा जास्त नफा असेल, स्पर्धकापेक्षा त्यांचे जास्त ग्राहक असतील, स्पर्धकापेक्षा त्यांचं सरकारप्रती समाजाप्रती जास्त योगदान असेल, स्पर्धकाच्या तुलनेत त्यांच्या जास्त शाखा असेल, स्पर्धकाच्या तुलनेत त्यांची या ठिकाणी बाजारपेठ या ठिकाणी विकसित झालेली असेल. म्हणजे ही जी संज्ञा आहे ही तुलनात्मक संज्ञा आहे. आता ही संस्था वरचढ असणे किंवा सरस असणे याला आपण स्पर्धात्मक फायदा म्हणतो. आता मग स्पर्धात्मक फायदा या विविध प्रकारच्या कार्यामधून निर्माण करता येतो. त्याने असं सांगितलेलं आहे की स्पर्धात्मक फायदा हा एका कार्यामधून निर्माण होत नाही, वेगवेगळ्या कार्यामधून निर्माण होतो. ही वेगवेगळी कार्ये जर स्पर्धकापेक्षा चांगल्या पद्धतीने तुमच्या संस्थेमध्ये केली जात असतील, पूर्ण होत असतील, कार्यक्षमता त्यामध्ये निर्माण झालेली असेल, गती असेल, तरी सुद्धा तुम्हाला स्पर्धात्मक फायदा मिळवता येतो. आणि स्पर्धात्मक फायदा ज्या संस्था या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या संस्था स्पर्धात्मक फायदा उपलब्ध करून घेण्यामध्ये या ठिकाणी तरफेज असतात, त्याच स्पर्धेमध्ये यशस्वी होतात असं मायकल पोर्टर यांचं मत आहे. या अनुषंगाने आपण अनेक 2-3 संकल्पना त्यामध्ये पाहणार आहे. स्पर्धात्मक फायदा
हा जर या ठिकाणी उद्योग संस्थेला समजला तर साहजिकच वेगवेगळ्या या ठिकाणी कृती करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं उद्योग संस्था या ठिकाणी फायद्यात येऊ शकते किंवा त्यांचं या ठिकाणी उद्योग संस्था भक्कमपणे स्पर्धेमध्ये टिकून राहू शकते. हं. तर एक लक्षात घ्यायचं, हे वाक्य आपलं पाठच असलं पाहिजे. स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय? एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा वरचढ किंवा सरस असणे म्हणजे स्पर्धात्मक फायदा होय. आता हा जो फायदा आहे, हा फायदा वेगवेगळ्या कृतीमधून किंवा कार्यामधून घेता येतो. हं. यामध्ये या ठिकाणी कशा-कशाचा समावेश होईल? उत्पादन क्रिया उत्कृष्ट करणे याचा समावेश होऊ शकतो. आता उत्पादन क्रिया उत्कृष्ट करणे म्हणजे काय हो? मग त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला अधिक विश्लेषण करणं गरजेचं आहे. हं. म्हणजे उत्पादनामध्ये उत्पादन करत असताना दर्जेदार वस्तूंची निर्मिती करणे किंवा उत्पादन खर्चात बचत करणे किंवा उत्पादन पद्धती अधिक गतीने या ठिकाणी पूर्ण करणे. हं. उत्पादन क्रिया उत्कृष्ट करणे याचा अर्थ उत्पादनाशी संबंधित ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, त्या अधिक कृतीशील बनवणे याला उत्पादन क्रिया उत्कृष्ट करणे असं म्हणतो. हं. त्यानंतर दुसरं या ठिकाणी फायदा मिळवण्याचं या ठिकाणी स्त्रोत कोणता आहे? उत्पादन पद्धती अधिक लवचिक करणे. लवचिकता म्हणजे काय हो? आपण पाहिलेलं होतं, की बदल करण्याची क्षमता. हं. हे जर आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करणं शक्य असेल, तर आपण त्या अनुषंगानं अनेक या ठिकाणी फायदे मिळवू शकतो. हं. उदाहरणार्थ, एकाच वस्तूची या ठिकाणी उत्पादन संस्था निर्मिती करत असेल, तर त्या विशिष्ट वस्तूला जितके ग्राहक आहेत, तेवढेच ग्राहक मिळतील. परंतु तीच वस्तू आपण 2-3 प्रकारे निर्माण करत असेल, तर यामध्ये लवचिकता आणली असं आपल्याला म्हणता येतं. हं, लक्षात घ्या. हं, समजा एकच वस्तू आहे, परंतु ती वेगवेगळ्या दर्जामध्ये आणि वेगवेगळ्या वजनामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. हं, आपण सर्वसाधारण उद्योग संस्था काय करतात, ग्राहकांचे 3 या ठिकाणी गट त्यांनी तयार केलेले असतात. एक जो माईक कुणाचा जो अनम्यूट आहे ना, तो म्यूट करा. हां, ठीक आहे. तर बघा, माईक सर्वांनी म्यूट ठेवा. आता फक्त ऐकायचं आहे. आपण कुणालाही काहीही प्रश्न विचारले जाणार नाहीत. जरी विचारले गेले तरी त्याची उत्तर ती स्वतःच देणार आहे. मी ते प्रश्न विचारणं गरजेचं असतं, कारण त्या अनुषंगानं तुम्हाला त्याची माहिती द्यायची असते. ठीक आहे. लवचिकता या ठिकाणी हॅलो, हां, सर्वांनी म्यूट करा. प्रियांका चौगुले केलेलं असेल आता. काय अडचण नाही. लक्षात घ्या. हॅलो, ए हे बघा, यानंतर जे या ठिकाणी असं आहेत त्यांना आम्ही ॲडमिट करून घेणार नाही हं. लक्षात घ्या. कुणी काही बोलू नका. फक्त ऐकत राहा आता. त्यानंतर मी थोडा वेळ देईन, त्यावेळी तुमच्या शंका काय असतील तर ते विचारा. ते अधिक या ठिकाणी समर्पक होईल. हं, ठीक आहे. उत्पादन पद्धती अधिक लवचिक करणे. हं, हे आपण पाहत होतो, की व्यवसाय संस्था जर स्पर्धात्मक फायदा मिळवायचा असेल, तर त्यांना उत्पादन पद्धती जर त्यांची लवचिक असेल, तर ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा मिळवू शकतात. हं. आता अधिक लवचिक करणे म्हणजे काय करणे? वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीस करणे किंवा वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणे. आता 2-3 प्रकारच्या, 4 प्रकारच्या, 5 प्रकारच्या वस्तू जर तुमच्याकडे असतील ना विक्रीसाठी, हं, तर काय होईल? एखाद्या वस्तूची जरी किंमत कमी झाली किंवा या ठिकाणी मागणी कमी झाली, तरी तुमच्या व्यावसायिक संस्थेवर विशेष परिणाम होणार नाही. म्हणून उत्पादन पद्धती लवचिक करणे हे एक या ठिकाणी स्पर्धात्मक फायद्यामध्ये महत्वाचं. आता तुम्हाला मी सांगता थांबलो बघा, की ग्राहकांचे गट तयार केलेले असतात. ग्राहकांचे गट व्यावसायिक संस्था त्या अनुषंगानं करत असते. त्यांना जशा पद्धतीने सोयीस्कर असतील, तशा पद्धतीनं ग्राहकांचे गट पडलेले असतात. उदाहरणार्थ, एखादी संस्था असे या ठिकाणी विभागणी करेल, अ, शहरी ग्राहक, ग्रामीण ग्राहक अशा पद्धतीने या ठिकाणी उत्पादन अ, विभाजन केलेलं असेल.
त्यानंतर एखादी संस्था या ठिकाणी कशा पद्धतीने ग्राहक उत्पादन संस्था अशाही पद्धतीनं ग्राहकांचं विभाजन करू शकते. उच्च उत्पन्न गटातील ग्राहक, मध्यम उत्पन्न गटातील ग्राहक आणि कमी उत्पन्न गटातील ग्राहक. हं. म्हणजे ह्या जे 3 प्रकारचे ग्राहक आहेत, या 3 प्रकारच्या ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी वस्तू निर्माण करणं आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी पुरवणं, याला आपण लवचिकता असं म्हणतो. उत्पादन पद्धतीमध्ये अधिक लवचिकता आणणं. हे झालं. त्याचबरोबर आणखी एक लवचिकता असू शकते, की जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे, जे मशिनरी वापरलेलं आहे, या मशिनरीच्या साहाय्यानं या ठिकाणी जे या ठिकाणी आपण पूर्वी उत्पादन करतोय, त्याऐवजी दुसरं उत्पादन करणं सुद्धा या ठिकाणी शक्य असेल, तर ती देखील या ठिकाणी लवचिकता असते. आता सहकारी साखर कारखाने बघा, की अल्कोहोल निर्मिती करतायत. हं, त्या अनुषंगानं. आता अल्कोहोल निर्मिती बरोबरच त्यांनी सॅनिटायझर निर्मिती देखील चालू केलेली आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी 4 महिन्यापासून कोरोनाचं या ठिकाणी आपल्या अगदी सगळ्या या ठिकाणी देशामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जी सॅनिटायझरची या ठिकाणी आवश्यकता निर्माण झालेली आहे, त्याला अनुसरून त्या व्यवस्थापकाने तो निर्णय घेतला. म्हणजे काय? अल्कोहोल निर्मितीबरोबरच सॅनिटायझरची निर्मिती देखील करणं त्यांना शक्य झालं. इथं त्यांनी उत्पादन पद्धती लवचिक केलेली आहे पहा. म्हणजे एक आणि एकच वस्तू आणि निर्मितीपेक्षा अनेक या ठिकाणी वस्तूंची विविध प्रकारे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्मिती करणे, याला उत्पादन पद्धती लवचिकरण असं म्हणतो आपण. त्यानंतर स्पर्धात्मक फायदा आणि कसा घेता येतो? मोठ्या आकाराचा फायदा घेणे. हं. ज्या संस्था मोठ्या आकाराच्या असतात, त्यांना या ठिकाणी काही विशेष फायदे मिळत असतात. उदाहरणार्थ, कच्चा माल 10 टन घेतला, तर या ठिकाणी जो दर असतो, तो 20 टन किंवा 50 टन तुम्ही जर घेतला, तर तो दर या ठिकाणी कमी होत असतो. कारण त्या कच्च्या मालाच्या पुरवठादाराची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी विक्री होत असते, त्यामुळे तो काही अंशी या ठिकाणी दर या ठिकाणी कमी करण्यासाठी आपण तो प्रयत्न करत असतो. साधं गणित तुम्ही जर या ठिकाणी मार्केटमध्ये जरी गेला, हं, तरी बघा, की 1 किलो भाजीपाल्याचा जो दर असतो, तो या ठिकाणी 1 पावशेर किंवा अर्धा किलोच्या तुलनेत या ठिकाणी अधिक असतो. म्हणजे 1 किलोचा दर कमी या ठिकाणी घेतला जातो. कारण का? तर त्या अधिक या ठिकाणी आपली विक्री होत आहे, म्हणून तो पुरवठादार या ठिकाणी ते करतो. मोठ्या आकाराचा फायदा आणि काय घेता येतो? मोठ्या आकाराच्या संस्थांना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची संधी असते आणि भांडवल गुंतवणुकीची संधी असल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी तंत्रज्ञान वापरून त्या माध्यमातून या ठिकाणी त्या वस्तू आणि सेवामध्ये सुधारणा करतात आणि बाजारपेठ काबीज करण्याचा पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करतात. यामधून स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. अर्थपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे करणे. अर्थपुरवठा हे विशेष महत्वाचं उद्योग संस्थेमध्ये किंवा व्यावसायिक संस्थेमध्ये कार्य आहे. अर्थपुरवठा याला व्यावसायिक संस्थेचा रक्तपुरवठा असं म्हटलं जातं बघा. कारण अर्थपुरवठ्यावरतीच आपली कार्यक्षमता अवलंबून असते. अर्थपुरवठा फक्त पुरवठा होणं गरजेचं नाही. यामध्ये उत्पन्न आणि खर्च किंवा उत्पन्न आणि त्याचा या ठिकाणी उपयोग यामध्ये समतोल असणं गरजेचं असतं. आता जे विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत, या सर्व विभागांना योग्य पद्धतीनं अर्थपुरवठा झाला ना, तर ते विभाग अधिक या ठिकाणी कार्यक्षमतेनं काम करण्यास तयार होतात. उदाहरणार्थ, मार्केटिंगमध्ये या ठिकाणी एखादी नवीन योजना शोधून काढली आणि त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असेल आणि विशेष आर्थिक क्षमता या ठिकाणी आवश्यक असेल, ती जर उद्योग संस्थेनं पुरवली, तर मार्केटिंगमध्ये यशस्वी होईल संस्था ते आणि त्याचे फायदे या ठिकाणी मिळवले जातील. म्हणजेच अर्थपुरवठा अधिक चांगल्या प्रकारे करणे आणि उपलब्ध करून घेणे, यामधून देखील स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. उदाहरणार्थ, समजा जर या ठिकाणी नावलौकिक मिळवलेली असेल आणि त्याला भांडवलाची जर गरज असेल, तर ते या ठिकाणी खुल्या बाजारातून भांडवल उभारणी करू शकतात. शेअरची विक्री करू शकतात, डिबेंचरची विक्री करू शकतात आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना अर्थपुरवठा उपलब्ध होऊ शकतो आणि ते मग वेगवेगळ्या शाखा निर्मितीसाठी किंवा तंत्रज्ञानात या ठिकाणी बदल करण्यासाठी वापरू शकतात. त्यानंतर नवीन प्रकारची उत्पादने सुरू करणे इत्यादीमधून
या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा मिळतो, असं मायकेल पोर्टर यांचं मत आहे. आता नवनवीन प्रकारची उत्पादनं सुरू करणे का गरजेचं असतं? तर उद्योग संस्थांना या ठिकाणी सातत्याने ग्राहकांचा अभ्यास करावा लागतो. ग्राहकांच्या आवडी सातत्याने बदल होत असतात. पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असतात. स्पर्धक या ठिकाणी नवनवीन येत असतात आणि त्यामुळं नवनवीन प्रकारची उत्पादनं सुरू करणं गरजेचं असतं किंवा आहे त्या उत्पादनामध्ये या ठिकाणी बदल करणं गरजेचं असतं. ही स्पर्धात्मक फायद्याची संकल्पना आहे बघा. की स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय? एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा वरचढ असणे किंवा सरस असणे म्हणजे स्पर्धात्मक फायदा होय. आणि हा स्पर्धात्मक फायदा अनेक कार्यामधून या ठिकाणी घेता येतो. तो जर घेण्यामध्ये उद्योग संस्था किंवा व्यावसायिक संस्था यशस्वी झाल्या, तर साहजिकच त्या या ठिकाणी अधिक प्रगत होतात किंवा अधिक या ठिकाणी फायदा मिळवण्यासाठी, उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम राहतात. तर आता यानंतर स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? एखादी व्यवसाय संस्था स्पर्धकापेक्षा वरचढ असणे किंवा सरस असणे, गुणवत्तेच्या तुलनेत असेल, कोणत्याही तुलनेत असेल, अनेक घटकांच्या तुलनेत असेल, उत्पादन पद्धतीमध्ये असेल, मोठ्या आकारामध्ये असेल. हे आपण आता लक्षात घेतलं, की वरचढ असणे. आता वरचढ असणे म्हणजे वरचढ आपोआप असणार नाही. वरचढ होण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील. आता मग कोणकोणत्या मार्गाने स्पर्धात्मक फायदा घेता येतो याचं विश्लेषण या ठिकाणी मायकेल पोर्टर यांनी केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 5 मार्ग सांगितलेले आहेत. त्यालाच आपण स्पर्धात्मक फायद्याचे स्त्रोत किंवा सोर्सेस ऑफ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हांटेज असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता हे स्त्रोत काय आहेत? तर यामध्ये त्यांनी संशोधन व उत्पादन विकास हा पहिला स्त्रोत सांगितलेला आहे. एक मिनिट. यामध्ये एक स्त्रोत राहिलेला आहे बरं का, 1 नंबरचाच राहिलेला आहे. उत्पादन कार्य हा पहिला स्त्रोत आहे. त्यानंतर 2 नंबर संशोधन व विकास किंवा उत्पादन विकास असा आहे. 3 नंबर मध्ये विपणन हा आहे. म्हणजे यामध्ये एक या ठिकाणी नंबर मी वाढवत चाललेलो आहे बघा, तुम्हाला जे दिसतंय यामध्ये. त्यानंतर वित्त पुरवठा किंवा वित्त हा या ठिकाणी तिसरा स्त्रोत आहे, मार्ग आहे. मानवी संबंध किंवा मनुष्यबळ व्यवस्थापन हा चौथा स्त्रोत आहे आणि निगम पातळी हा या ठिकाणी 5वा स्त्रोत आहे. त्यामध्ये कंपनीची प्रतिमा, व्यवस्थापकांची गुणवत्ता, सीईओ, डावपेचात्मक नियोजनाचा दर्जा, संघटनेतील संस्कृती इत्यादीचा या ठिकाणी समावेश होतो. म्हणजे स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी हे वेगवेगळे 6 मार्ग तुम्हाला वापरता येतात आणि त्या मार्गाचा अवलंब करून स्पर्धात्मक फायदा या ठिकाणी मिळवता येतो. आता हे मार्ग कशा पद्धतीने वापरता येतील? उत्पादन कार्य. आता उत्पादन कार्यामध्ये कशा कशाचा समावेश होईल? कारखान्याचे विशिष्ट स्थान, व्यवसायाचा आकार, उत्पादन क्षमतेचं प्रमाण, कच्च्या मालाची उपलब्धता, उत्पादन खर्च, ना नफा ना तोटा उत्पादन प्रमाण, त्यानंतर उत्पादकता, मालसाठ्याचे व्यवस्थापन इत्यादी लवचिकता, त्याचबरोबर स्वयंचलित यंत्राचा वापर इत्यादीचा या ठिकाणी आपल्याला स्पर्धात्मक फायद्यासाठी उपयोग करून घेता येतो. आता यामधील अनेक घटक जे आहेत हे थोडक्यात या ठिकाणी मी सांगितलेले आहेत, की उत्पादन क्षमतेचा वापर हा अधिक होणं गरजेचं आहे. आपण जर या ठिकाणी उत्पादन क्षमता समजा आपली 8 तासाला 100 वस्तू तयार करण्याची क्षमता आहे, तर ती क्षमता वापरणं गरजेचं आहे. आता ही क्षमता वापरण्यासाठी काय झालं पाहिजे? मार्केटिंग चांगलं असलं पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात उत्पादन केलेलं आहे, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतोय, परंतु त्याच प्रमाणात विक्री होणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर कच्च्या मालाची उपलब्धता. कच्चा माल अधिक चांगल्या दर्जाचा आणि किफायतशीर किमतीमध्ये कसा उपलब्ध होतोय, हे जर या ठिकाणी लक्षात घेतलं व्यवस्थापकांनी आणि कच्च्या मालाचा खर्च जर कमी केला किंवा कच्च्या मालाच्या खर्चामध्ये बचत केली, तरीही या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा तुम्हाला मिळवता येतो. त्यानंतर उत्पादकता हा एक उत्पादनामध्ये महत्वाचा घटक असतो, की उत्पादकता म्हणजे गुणवत्ता, हे लक्षात घ्या.
आणि गुणवत्तेवरतीच स्पर्धात्मक फायदा या ठिकाणी ठरत असतो. कारण ग्राहक जे आहेत, हे ग्राहक प्रत्येक वस्तूची तुलना ही गुणवत्ता आणि किंमत यावरून करीत असतात. म्हणजे तुमची गुणवत्ता कशी आहे, गुणवत्ता जर अतिशय चांगली असेल, तर स्पर्धकाच्या तुलनेत तुमची जरी जास्ती किंमत थोडीशी असली, तरी ती ग्राहक द्यायला आनंदाने तयार असतात. मग ही उत्पादकता कशी आहे, या उत्पादकतेमध्ये गुणवत्ता महत्वाची असते आणि सातत्यानं गुणवत्तेचा विकास करणे हे उद्योग संस्थेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असते. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा मिळू शकतो. मालसाठा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातंय, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणी उत्पादन कार्य जे आहे, हे उत्पादन कार्य जर अधिक कार्यक्षम व्हायचं असेल आणि त्यामधून स्पर्धात्मक फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला किंवा व्यवस्थापकांना अनेक घटकाकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. यामधला उत्पादन कार्यामधला आणखी एक महत्वाचा भाग आहे, ना नफा ना तोटा उत्पादन प्रमाण. अनेक वेळेला असं होतं बघा, की अधिक स्पर्धक बाजारपेठेमध्ये निर्माण होतात आणि स्पर्धा एवढी प्रचंड वाढलेली असते, की त्यावेळी आपणाला या ठिकाणी फायद्याकडे बघून चालत नाही. अशा वेळेला नफा मिळवणं किंवा वाढवणं हे ध्येय नसतं, तर स्पर्धेत टिकून राहणं हे महत्वाचं असतं. संस्थेचं अस्तित्व टिकून राहणं आणि बाजारपेठ या ठिकाणी निश्चित करणं आणि बाजारपेठ कमी होणार नाही, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं असतं. अधिक स्पर्धक या ठिकाणी असतील किंवा अनेक पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतील, तर हे तत्व या ठिकाणी वापरलं जातं, ना नफा ना तोटा तंत्र. यामध्ये काय केलं जातं, जेवढी या ठिकाणी खर्च आलेला आहे वस्तूचा, तेवढीच किंमत आकारली जाते. आता किंमत का जास्त आकारली जात नाही, तर स्पर्धकाची किंमत देखील त्या दरम्यान असते आणि त्यामुळं काही कालावधीसाठी हे या ठिकाणी तंत्र वापरलं जातं आणि मग तदनंतरच्या काळात स्पर्धकावरती मात केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी किंमत वाढवली जाते. म्हणजे उत्पादन कार्य हा एक या ठिकाणी स्पर्धात्मक फायद्याचा महत्वाचा स्रोत आहे. त्यानंतर दुसरा आहे संशोधन व उत्पादन विकास. कंपनीनं किंवा उद्योग संस्थेनं सातत्यानं संशोधन करणं गरजेचं असतं. आता हे संशोधन कशाच्या बाबतीत असलं पाहिजे, उत्पादन कार्याच्या बाबतीत असलं पाहिजे, कच्च्या मालाच्या बाबतीत असलं पाहिजे, तंत्रज्ञानाच्या बाबतीत असलं पाहिजे, मार्केटिंगच्या बाबतीत असलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी पर्यावरणातील वेगवेगळे जे घटक आहेत, पर्यावरण म्हणजे व्यावसायिक पर्यावरणातील घटकामध्ये नियंत्रण राखण्याच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. म्हणजे संशोधन आणि उत्पादन विकास करून या ठिकाणी स्पर्धात्मक फायदा मिळवणं शक्य होतं आणि त्यासाठी उद्योग संस्थेनं सातत्यानं संशोधन करणं गरजेचं आहे, असं मायकल पोर्टर यांचं मत आहे. आता संशोधन म्हणजे काय? सातत्याने या ठिकाणी नाविन्य निर्मिती करणे. कारण त्या वस्तू वापरून या ठिकाणी ग्राहक कंटाळतात आणि त्यामध्ये त्यांना नाविन्य आवश्यक असतं किंवा वस्तूमध्ये काही या ठिकाणी बदल करून वस्तूची उत्पादकता वाढवणं गरजेचं असतं. यासाठी सातत्याने ग्राहकांच्या या ठिकाणी प्रश्नांचा किंवा ग्राहकांच्या समस्यांचा, ग्राहकांच्या समाधानाचा आढावा घेणं गरजेचं असतं. ते संशोधन, ग्राहक संशोधन असं आपण म्हणतो. मग यामध्ये या ठिकाणी उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा केली जाईल. नवनवीन वस्तू उत्पादन पद्धतीसाठी प्रयत्न केले जातील. ग्राहक वाढीसाठी प्रयत्न केले जातील. उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विक्रोयत्तर सेवा पुरवण्यामध्ये या ठिकाणी संशोधन केलं जाईल. हे सातत्याने या ठिकाणी केलं तर स्पर्धात्मक फायदा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आणि उत्पादन विकास, आपण उत्पादन कार्यामध्ये आपण बघितलेलंच आहे की उत्पादन विकास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये या ठिकाणी नवनवीन वस्तूची उत्पादन करणे, गुणवत्ता वाढवणे आणि सातत्याने वेगवेगळ्या ग्राहकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करणं हे उत्पादन विकासामध्ये गरजेचं असतं. उत्पादन खर्चात बचत करणे, नवनवीन तंत्रज्ञान वापरणे, साहजिकच उत्पादनामध्ये अधिकाधिक या ठिकाणी लवचिकता निर्माण करणे, या कार्यांचा या ठिकाणी समावेश होतो. तर हे जे स्पर्धात्मक फायद्याचे स्रोत आहेत, ते स्रोत आपण विश्लेषणपूर्ण किंवा अधिक या ठिकाणी
पाहणार आहोत, कारण यावरतीच स्पर्धात्मक फायदा या ठिकाणी अवलंबून असतो. जर उद्योग संस्थांनी या प्रमुख 6 मार्गांचा स्पर्धात्मक फायद्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपयोग केला, तर साहजिकच स्पर्धात्मक फायदा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो आणि संस्था स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्पर्धेवरती मात करण्यासाठी एक या ठिकाणी भक्कम अशी संस्था निर्माण होत असते. तर उद्याच्या तासाला आपण बाकी जे राहिलेले ते स्त्रोत आहेत, ते स्त्रोत सर्वार्थानं किंवा विश्लेषणपूर्वक पाहू. आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कुणाच्या काही शंका आहेत का रे?